नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, ऋषिकेश आणि हरिद्वार म्हटलं की गंगा आरती ही मस्ट आहे. पहिल्या भागात आपण कृष्णा घाटावरची आरती अनुभवली. या भागात तुम्ही पाहणार आहात अशी गंगा आरती की जिचा अनुभव आमच्यासाठी मंत्रमुग्ध करणारा होता. हरिद्वार, ऋषिकेश आणि नैनिताल या व्हिडिओ सिरीजचा हा दुसरा भाग आहे. या भागात आम्ही ऋषिकेश टू हरिद्वार आणि परत रिटर्न प्रवास कमी पैशामध्ये कसा केला आणि त्यानंतर मनसा आणि चंडीदेवी दर्शनासाठी असलेली गंडोलाची मोठी लाईन आम्ही कशी स्किप केली, परत कमी गर्दीमध्ये गंगेमध्ये स्नान कसं आणि कुठे केलं, परमार्थ निकेतनमध्ये केलेला लंच, फेमस चोटीवाला हॉटेल मधला ब्रेकफास्ट आणि नंतर ऋषिकेशमधलं फेमस कॅफे, हे सगळं या भागात असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात दुसऱ्या दिवशी आम्ही अगदी लवकर उठलो. सकाळी साधारण 7 वाजता निघालो. हरिद्वारसाठी शेअर ऑटो रामझुलाला मिळते. आमचा स्टे रामझुलाच्या पलीकडे होता. म्हणजे आधी स्टेमधून खाली उतरलो, तिथून शेअर टॅक्सी पकडून रामघाटाजवळ गेलो, तिथून रामझुला चालत पार केला आणि मग पलीकडून शेअर ऑटो पकडली. साधारण 200 रुपये पर पर्सन. सकाळी निघालो म्हणून 40 मिनिटात हरिद्वारला पोहोचलो. काल ह्याच अंतरासाठी आम्हाला 2 तास लागले होते. ऋषिकेशवरून निघतानाच आम्ही ठरवलं होतं की आधी मनसादेवी आणि चंडीदेवी हे 2 मंदिरात जाऊया. मनसादेवी हे खूप पुरातन मंदिर आहे. मनसादेवी तुम्ही चालत किंवा गंडोला असा दोन्ही प्रकारे जाऊ शकता. आम्ही दोन्हीचे गंडोला तिकीट घेतले, मनसा आणि चंडीदेवीचे. मनसादेवी आणि चंडीदेवी दोन्हीही उंच डोंगरावर आहेत. गंडोलाने वर जाताना एका बाजूला संपूर्ण हरिद्वारचं दर्शन होतं आणि गंगा नदी वाहताना एका नजरेत पाहता येते. आता हे दोन्ही दर्शन आम्ही विदाऊट लाईनमध्ये वेट न करता कसे केले? आम्ही जिथे तिकीट काढायला गेलो तिथे 2 काउंटर होते. एक फक्त मनसादेवीसाठी आणि दुसरं मनसादेवी आणि चंडीदेवी दोन्हीचे कॉम्बो तिकीटसाठी. चंडीदेवीसुद्धा डोंगरावर आहे, तिथेही रोपवे आहे. पण अजून एक गोष्ट समजली, VIP तिकीटसुद्धा मिळतात. या VIP तिकीटमुळे कुठलीही वेटिंग नसायची. डायरेक्ट गंडोलामध्ये एंट्री, वरून परत खाली आलो की तिथून बसने 3 किमी अंतरावर चंडीदेवी मंदिराकडे नेतात. तिथेही सेम प्रोसेस, नो वेटिंग, डायरेक्ट दर्शन. ही VIP तिकीट होती 750 पर पर्सन. पण खरंच वर्थ होती. ना कुठली लाईन, ना काही त्रास, अगदी शांततेत आणि मनापासून दर्शन झालं. दर्शन झाल्यावर आम्ही हरिद्वारमध्येच एका फेमस चोटीवाला हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेलो. तिथे गरमागरम छोले भटुरे आणि बटाट्याचे पिठलं म्हणजे अळूपीठ मागवलं. अफाट चव होती. त्यानंतर थोडं मार्केट फिरलो आणि मग हर की पौडी घाटाकडे निघालो. आमचं ठरलं होतं की आज गंगेत स्नान करायचं. पण घाटावर पोचलो आणि गर्दी पाहिली. इतकी गर्दी होती की शेवटी आम्ही फक्त हात जोडून गंगेचं दर्शन घेतलं आणि मागे मंदिर बघून परतायचा निर्णय घेतला. येताना पण आम्ही सेम शेअर ऑटोने आलो. तिथून निघताना आम्ही ठरवलं की संध्याकाळी शत्रुघ्न घाटावर जाऊन गंगा आरती बघायची. तिथे जाऊन बसलो आणि एकदम मंत्रमुग्ध करणारी, शांती देणारी आरती अनुभवली.
आरती झाल्यावर फ्रीडम कॅफेला कॉल करून टेबल बुक केलं. मग चालत रामझुला पार केला आणि शेअर टॅक्सीने फ्रीडम कॅफेजवळ पोहोचलो. मस्त गारवा होता आणि रात्रीच्या गंगे व्ह्यू सोबत निवांत जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर आमच्या स्टेवर परत आलो आणि लगेच पॅकिंगला सुरुवात केली, कारण दुसऱ्या दिवशी रात्री नैनितालसाठी निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा फ्रीडम कॅफेमध्ये ब्रेकफास्ट केला. सकाळच्या वेळेस तिथं गंगेचा व्ह्यू आणखी सुंदर दिसत होता. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही चेकआउट केलं, पण आमची ट्रेन रात्री 11:30 वाजता देहरादूनवरून होती. म्हणून फक्त बॅग ठेवायला आम्ही एका डॉर्मेटरी चेक इन केलं. 6 बेडचा डॉर्म होता, त्यात 4 लोक आधीच होते. मग विचार केला की काल आम्हाला हरकी पौडीला गंगा स्नान नाही केलं, सो इकडे रामघाटाजवळ वेळ आहे तर करून येऊया. म्हणून आम्ही गेलो. कमी गर्दी, पण पाणी मात्र थंडगार बर्फासारखं. दोघांनी पण डुबकी मारली, गंगेला हात जोडून नमन केलं. आणि रूमवर येऊन चेंज करून लगेचच परमार्थ निकेतनकडे निघालो. तिकडे पोचलो आणि कळलं की तिथेही जेवणाची सोय आहे. आम्ही थाळी घेतली आणि अगदी तृप्त झालो. त्यांचं जेवण खरोखरच अप्रतिम होतं. परमार्थ निकेतन बघण्यासारखं आहे. तिकडे थोडं फिरलो आणि मग परतीचा विचार केला. संध्याकाळी आम्ही 6 वाजता प्रायव्हेट कार बुक केली होती देहरादून स्टेशनसाठी. फ्रीडम कॅफेमधून बिर्याणीचं पार्सल घेतलं आणि कारमध्ये बसून निघालो. रात्री 11:30ची ट्रेन पकडून आम्ही ऋषिकेशच्या सुंदर आठवणी घेऊन नैनितालच्या दिशेने रवाना झालो. हरिद्वार आणि ऋषिकेश तुम्ही आलात तर तुम्हाला कोणतीही ट्रॅव्हल्स एजन्सी किंवा गाईडची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः फिरू शकतात. तिथे टॅक्सी युनियन आहेत आणि त्यांचं ठरलेलं रेट्स आहेत. फक्त तुम्ही लगेज लाईट कॅरी करा. ऋषिकेश टू हरिद्वार आम्ही फक्त 200 रुपये पर सीटने आलो आणि एका झुल्यापासून नेक्स्ट झुला जाण्यासाठी शेअर टॅक्सी आहेत, अगदी 15 रुपयेपासून. जर टॅक्सी पूर्ण नाही भरली तरी त्यांना तुम्ही 150 देऊन टॅक्सी काढायला सांगू शकता. आणि मला वाटतं ह्यातच खरी मजा आहे फिरण्याची. दिवस खूप समाधानकारक गेला. दर्शन, नाश्ता, मार्केट आणि गंगा स्नान, मन अगदी भरून गेलं. थोडक्यात हरिद्वार आणि ऋषिकेशचा अनुभव सांगतो. आमचा स्टे गो स्टॉपमध्ये होता. चांगला होता, सर्व्हिसही नीट होती. फक्त त्यांचं जेवणाचं ऑप्शन काही खास वाटलं नाही. रूममध्ये साधा चहा बनवायची किटलीसुद्धा नव्हती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गो स्टॉप पोचताना जी चढण होती ती खूपच दमवणारी होती. हरिद्वारमध्ये थोडी अस्वच्छता जाणवली. काय करणार, गर्दीही खूप होती. पण ऋषिकेश मात्र खूपच स्वच्छ आणि शांत वाटलं. तिथे खूप छान कॅफे आहेत. गंगा नदीच्या बाजूला निवांत वातावरण आहे, जिथे तुम्ही बसू शकता आणि शांत वेळ घालवू शकता. हा भाग इथेच संपवतो. हा होता आमचा हरिद्वार आणि ऋषिकेश मधला अनुभव. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटू नैनितालच्या सफारीसह. तोपर्यंत बाय बाय.